नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। गोळवाडी गावात गेल्या 7 ते 8 दिवसापासून टाकीला पाणी नाही। धरण उशाशी गाव उपाशी। वैजापूर तालुक्यातील गोळवाडी मिरकनगर ग्रुप ग्रामपंचायत येथे गेल्या 7 ते 8 दिवसापासून टाकीला पाणी नाही। त्यामुळे ग्रामस्थांची पाण्यासाठी वन होत आहे। गावच्या टाकीला पाणी येत नाही म्हणून कोणीच लक्ष देत नाही। गावामध्ये सरकारी हातपंप होते, त्या हातपंपावरतीही ग्रामस्थांनी अतिक्रमण केले आहे। गोळवाडी ग्रामपंचायत सरपंच भाऊसाहेब पाटील शिंदे यांना टाकीला पाणी का नाही येत असे विचारले असता त्यांनी असे सांगितले की पाण्याची समस्या फक्त तुला एकट्यालाच आहे का, असे त्यांनी उद्धटपणे सांगितले। जो कोणी ग्रामस्थ त्यांना विचारे ते असेच सांगतात। ग्रामपंचायत सदस्यही लक्ष देत नाही, त्यामुळे गावामध्ये पाण्याची टंचाई होत आहे। गोळवाडी गावाशेजारी बोर दहेगाव धरण आहे, तेथून गोळवाडी गावा पाईपलाईनद्वारे पाणी येते। गावच्या टाकीला 4-5 दिवस पाणी येते, नंतर लगेच 7 ते 8 दिवस तारखेला पाणी येत नाही। त्यामुळे ग्रामस्थ यांनी सरपंचांना विचारले असता ते सांगतात की पाईपलाईन तुटलेली आहे, ती जोडण्यात येत आहे। परंतु ग्रामस्थांना असा प्रश्न पडतो की पाईपलाईन अशी महिन्यामध्ये किती वेळेस फुटते, टाकीला पाणी आले नाही की प्रत्येक वेळेस त्यांचे तेच उत्तर असते। किंवा जो कोणी ग्रामस्थ त्यांना विचारेल की टाकीला पाणी आले नाही, त्यांना ते समाधानकारक उत्तर देत नाही। त्यामुळे ग्रामस्थ गोळवाडी ग्रामपंचायत सरपंच व सदस्य यांच्यावरती नाराजी व्यक्त करीत आहे। त्यामुळे ग्रामस्थांची प्रशासनाकडे अशी मागणी आहे की लवकरात लवकर गोळवाडी गावामध्ये पाण्याची व्यवस्था करण्यात यावी। इंडिया न्यूज 28 वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशीची रिपोर्ट।